रवींद्र धंगेकर काही गप्प बसनात। पुण्याच्या गुन्हेगारीला जबाबदार कोण? मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर धंगेकरांनी गंभीर आरोप केलाय। कुख्यात समीर पाटील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जवळचा असल्याचे रवींद्र धंगेकर यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर तो म्हणला की मी रवी धंगेकरला बोका लावा। हे कोण म्हणतोय की हा समीर पाटील म्हणतोय। आणि मी परत माहिती घेतली तर ह्याच्यावरच मोका झालेला आहे। जर मोका ज्याला झालाय तो लोकप्रतिनिधीवर मोका टाकतो। मग मी अजून माहिती घेतली तर माझ्या लक्षात आलं की तो चंद्रकांत दादांच्या आजूबाजूला नेहमी असतो, कार्यक्रमाला असतो। मी शिंदे साहेबांना एकच सांगितलं, साहेब पुण्यातली गुन्हेगारी जर थांबणार नसेल आणि मी एक कार्यकर्ता म्हणून, एक शिवसैनिक म्हणून जर बोलणार नसेल तर त्याचं मोठं पाप मला बसणार आहे। कारण शेवटी पुणेकरांबरोबर मी गेली 30-35 वर्ष काम करतोय। 5 वेळा नगरसेवक, आमदार, लोकसभा हा सगळा कुटुंब म्हणून मी काम केले। त्यामुळे मी जर नाही बोललो तर मला हे पुणेकर माफ करणार नाहीत। दरम्यान रवींद्र धंगेकर यांच्या आरोपांमुळे समीर पाटील यांनी मानहानीचा दावा ठोकला असून तशी नोटीस धंगेकरांना पाठवण्यात आलेली आहे। कारण मी एक व्यावसायिक आहे आणि त्यांच्या या कर्मचारी किंवा मी दुसरीकडे कामाला आहे ही माहिती चुकीच्या पद्धतीने देऊन त्यांनी माझी बेइज्जती केलेली आहे। दुसरा पार्ट जो आहे त्यांनी मला सांगितलेलं आहे की माझ्यावर आरोप केलेले आहेत की मी मकोका मधला आत्ता गुन्हेगार आहे, आरोपी आहे। ते त्यांनी सिद्ध करावं, कोर्टमध्ये सिद्ध करावं जर असं त्यांना आता हे करायचं नसेल तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश परबत यांच्याकडून। अविनाश, आपण पाहतोय की रवींद्र धंगेकर सातत्याने शिवसेनेत आल्यापासून वेगवेगळे दावे करतायत। आता त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरती हा मोठा दावा केलाय की कुख्यात समीर पाटील हा चंद्रकांत पाटलांच्या जवळचा आहे। यावरून चांगलंच राजकारण पेटलंय। नेमकं हे प्रकरण काय? नक्कीच रवींद्र धंगेकर हे महायुतीमध्ये आल्यापासून महायुतीतल्याच नेत्यांना टार्गेट करताना आपल्याला पाहायला मिळतं। यापूर्वी देखील त्यांनी महायुतीवर निशाणा साधला होता। त्यानंतर अजितदादांनी यांनी म्हणाले देखील होते की रवींद्र धंगेकर हे आता महायुतीत आहे, ते बहुतेक विसरले असेल असं अजितदादा यांनी म्हटल्यानंतर देखील आज रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या आसपास मोकाती मधील आरोपी जो आहे तो त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये असल्याचा आरोप देखील केला आहे। त्यानंतर पत्रकारांनी धंगेकर यांना तुम्ही महायुतीमध्ये आहे, महायुतीतील नेत्यांनी समजा आपल्याला जर समज दिला तर तुम्ही हे आरोप थांबवणार का? तर यावर धंगेकर यांनी उत्तर दिले की मी पुण्यामध्ये गेल्या 30-35-40 वर्षांपासून मी जे आहे ते काम करतोय आणि मी जर गुन्हेगारीवर बोललो नाही तर ही जनता मला माफ करणार नाहीये। मी शिंदे साहेबांना सशी बोलणार आहे आणि माझ्याकडे अजून काही माहिती आहे। मी आता फक्त 10% जी आहे ती माहिती दिलेली आहे, अजून भरपूर माहिती ती माझ्याकडे आहे। परंतु गुन्हेगारीवर मी बोललो, पुण्याच्या गुन्हेगारीवर बोललो तर मला माझे नेते असतील किंवा वरिष्ठ कोणी नेते असतील असं मला बोलतील असं मला वाटत नाही। त्यामुळे मी जे आहे ते पुण्याच्या नागरिकांच्यासाठी मी नेहमी तत्पर आहे आणि त्यामुळे गुन्हेगारीवर मी बोलतच राहणार आहे असं रवींद्र धंगेकर यांनी बोललेलं आहे। त्यामुळे रवींद्र धंगेकर हे महायुतीवर पुन्हा काही आसूड ओढणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण की त्यांनी हे देखील क्लिअर केलेलं आहे की माझ्याकडे अजून भरपूर माहिती जी आहे ती समोर येत आहे आणि मी आगामी काळात जी आहे ती माहिती समोर आणणार आहे। निश्चित, त्यामुळे आगामी काळात आता ही दावे प्रतिदावे कितपत खरे निघतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। तुर्तास खूप धन्यवाद अविनाश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।